राज्यात लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आल्याचं दिसतंय। आता मराठा आंदोलन आणि जरांगे पाटील यांच्या नावानं मतं मागत असल्याचं दिसतंय। पाहूया याविषयीचा सविस्तर रिपोर्ट। परंतु मराठ्यांना संदेश आहे, सरळ सरळ सांगितलेलं आहे, पाडण्यात सुद्धा खूप मोठा विजय। पाडा, तुम्हाला ज्याला पाडायचं त्याला पाडा। जरांगे पाटील यांची मागणी आहे, त्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी जाति जनगणना होगा, 50% का ये जो बैरियर बना रखा है इसको तोड़ फोड़ के परे कर देंगे। मराठा को, धनगर को, बाकी छोटी छोटी जातियों को हिस्सेदारी मिलेगी। सगळ्या स्वारीत अंमलबजावणी नाही दिली तर मैदानात मराठी 100% विधानसभा। लोकसभा निवडणुकीत मनोज जरांगे फॅक्टर पुन्हा चर्चेत। जरांगेंची मागणी लोकसभेत मांडणार, बजरंग सोनवणेंचं आश्वासन। मराठा आणि धनगरांना आरक्षण देणार, राहुल गांधींची घोषणा। जरांगे फॅक्टर कोणाच्या पथ्यावर पडणार, महाराष्ट्रभर जोरदार चर्चा। मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्रात प्रचंड गाजलेल्या जरांगे फॅक्टरची लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याआधी पुन्हा एकदा जोरदार चर्चा सुरू झाली आहे। कारण जरांगे फॅक्टर निर्णायक ठरणाऱ्या मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील मतदारसंघात तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या टप्प्यात मतदान होत आहे। आता जरांगे फॅक्टर चालू शकतो असं मतदारसंघ कोणते आहेत ते पाहूया। जालना, बीड, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, लातूर, सोलापूर, माढा, नाशिक, दिंडोरी, अहमदनगर, जळगाव, रावेर। कालपर्यंत आरक्षणाचा प्रश्न विचारताच कॅमेरे बंद करा म्हणणारे आणि काढता पाय घेणाऱ्या बजरंग सोनवणेंनी आता भूमिका घेतली आहे। त्यामुळेच बीडचे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी मी खासदार झाल्यास मनोज जरांगेंच्या आरक्षणाची मागणी लोकसभेत मांडेन असं वक्तव्य करत मराठा समाजाची मतं आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न केलाय। तर तिकडे धाराशिवचे ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकरांनी देखील प्रचार सभेत मराठा आरक्षणाच्या मुद्द्याला हात घालत मराठा कार्ड खेळलंय। यापुढे जात पुण्याच्या सभेत राहुल गांधींनी तर काँग्रेसचं सरकार आल्यास मराठा आणि धनगर समाजाला आरक्षण देण्याची घोषणाच केली आहे। एकूणच मवियातील तीनही पक्षांनी तिसऱ्या टप्प्यातील मतदानाआधी आपल्या भात्यातील मराठा कार्ड बाहेर काढलंय। जरांगे पाटील यांची मागणी आहे, त्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी त्याच्यावर मी विस्तृत असं काही बोलणार नाही की ओबीसी दिलं पाहिजे, याच्यात दिलं पाहिजे, त्याला धक्का नाही लागला पाहिजे, याला मिळालं पाहिजे, मला माहित नाही। जरांगे पाटलांची जी मागणी आहे ती मागणी मी राष्ट्र समाजात मांडणार, याच्यासाठी मला खासदार करायचंय असं मी सर्वांना तुम्हाला म्हणतोय आणि तुम्ही त्याच्यासाठी मला मतदान द्यायचं। मराठा आरक्षणाच्या बाबतीत जरांगे पाटलांचं आंदोलन होण्याच्या पूर्वी 1.5 वर्ष सुप्रीम कोर्टात जेव्हा मराठा आरक्षणाच्या विरोधातली याचिका दाखल झाली त्यावेळेस ओमराजे बोलला होता की तामिळनाडू राज्यामध्ये 50% पेक्षा जास्त आरक्षण गेलं होतं, 78% पर्यंत गेलंय, तरी सुद्धा सुप्रीम कोर्टात त्याच्या विरोधात याचिका आल्याच्या नंतर त्यावेळेसच्या केंद्र सरकारनं एक सपोर्टिव्ह ॲफिडेव्हिट तामिळनाडू राज्याच्या बाजूने दिलं आणि ते आरक्षण वाचवायचं काम केलं होतं। माझी मागणीच इतकी होती साहेब की त्या ठिकाणी मराठा आरक्षणाच्या बाबतीत सुद्धा केंद्र सरकारनं तशीच पावलं उचलावीत आणि महाराष्ट्र राज्याचं मराठा समाजाचं आरक्षण त्या ठिकाणी वाचवावं। हमारी सरकार आएगी तो हम जाति जनगणना कराएंगे, इकोनॉमिक सर्वे कराएंगे और हिंदुस्तान के हर संस्था का सर्वे कराएंगे। मतलब ये पता लगाएंगे कि प्रेस में, मीडिया में पिछड़े वर्ग के कितने लोग हैं। इससे दूध का दूध, पानी का पानी हो जाएगा। हिंदुस्तान की जनता को पता लग जाएगा हमारी कितनी भागीदारी है। जाति जनगणना होगा, 50% का ये जो बैरियर बना रखा है इसको तोड़ फोड़ के परे कर देंगे और जो हमारे सेंसस से हिस्सेदारी मिलेगी, मराठा को, धनगर को, बाकी छोटी छोटी जातियों को हिस्सेदारी मिलेगी। एकीकडे बजरंग सोनवणेंनी मराठा कार्ड वापरला असतानाच दुसरीकडे बीडच्या महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडेंना मात्र काही भागात मराठा समाजाच्या रोषाचा सामना करावा लागतोय।
काही ठिकाणी पंकजा मुंडेंचा ताफा अडवला जातोय, तर काही प्रचार सभांमध्ये खुद्द धनंजय मुंडेंकडूनच मराठा समाजाच्या रोषाची कबुली दिली जाते. आम्हाला न्याय द्या तुम्ही. तुमचे लेकरं नाहीत का आम्ही? आम्हाला न्याय द्या तुम्ही. आम्हाला शिक्षणाचं आरक्षण द्या, बाकी आम्हाला काय पाहिजे नाही. माझं ऐका ना, माझं एक मिनिट ऐका ना. तुम्हाला व्हायचंय काय? काय पाहिजे तुमच्या प्रमाणे? काय पाहिजे? आम्हाला सगळे सोयरे, सगळे सोयरे. कुणबी तुम्हाला कुणबी पाहिजे, ओबीसी द्यायचंय. आता तुम्ही अशा घोषणा देऊन माणसं दूर लुटू नका. आम्ही दूर हक्कासाठी भांडायला आम्ही कुणाच्या विरोधात, ओबीसीच्या विरोधात नाही. ताई, गाव बिघडले. कुठल्याही सरपंचाला विचारा, सरपंच म्हणताय लोक ऐकनात. तुझ्या निवडणुकीत ऐकलं? अरे आरक्षण हा मुद्दा वेगळा आणि लोकसभेची निवडणूक मुद्दा हा वेगळा आहे. आरक्षण हे राज्याने दिलंय. 10% दिलेलं आरक्षण हे टिकवणं आमची जबाबदारी आहे आणि आम्ही जर नाही टिकवलं तर पिढ्याना पिढ्या आम्हाला शिक्षा द्या, आम्ही भोगायला तयार आहेत. पण त्याचा राग आता काढू नका. जे दिलंय त्याचा राग काढू नका. राज्यात अनेक दिग्गज उमेदवारांना मराठा समाजाच्या नाराजीच्या फटक्याची भीती वाटत असताना दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पुत्र जय पवार यांनी आंतरवाली सराटीत जाऊन मनोज जरांगेंची सदिच्छा भेट घेतली आहे. विशेष बाब म्हणजे जे मनोज जरांगे अजित पवारांवरती वारंवार टीका करतात, त्याच अजित पवारांना बारामती, धाराशिव आणि शिरूरमधील आपल्या उमेदवारांच्या मतदानाआधी पुत्र जय पवारला मनोज जरांगेंच्या भेटीसाठी पाठवावं लागल्याने उलटसुलट चर्चांना उधाण आलंय. लोकसभा निवडणुकीत मराठा मतं निर्णायक ठरणार हे माहीत असल्यानेच मनोज जरांगे पाटील ही सगळे सोयरे अधिसूचनेला विरोध करणाऱ्यांना पाडा असं आवाहन करताना दिसत आहेत. याचवेळी विधानसभा निवडणुकीआधी मराठा आरक्षणाच्या सगळे सोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करा, अन्यथा विधानसभा निवडणुकीत 288 मराठा उमेदवार उतरवेन असा इशाराही देत आहेत. राजकीय माझा मार्ग नसल्यामुळं माझा जनचळवळीवर विश्वास आहे, परंतु मराठ्यांना संदेश आहे. सरळ सरळ सांगितलेलं आहे, पाडण्यात सुद्धा खूप मोठा विजय. पाडा, तुम्हाला ज्याला पाडायचं त्याला पाडा, कारण मी कोणाकडूनच नाही. ना इकडून आहे ना तिकडून आहे, ना विकास आघाडी ना कोणची युती, कोणाकडून नाही. मी गोरगरिबांच्या बाजूने आहे. माझं स्वप्न एकच आहे की गोरगरिबांच्या लेकराला आरक्षण द्यायचं आणि ते मोठं झालेले बघायचे. त्यामुळे राजकारण माझा मार्ग नसल्यामुळं यावेळी समाजाच्या हातात निवडणुकीत समाज बरोबर कार्यक्रम करणार आहे. तुमचा इथला माणूस जाणून बुजून आमच्यावरती केसेस करतोय, आरक्षण देत नाहीये. मोदी साहेब सरकारला सांगितलं झालं असं त्यांनी सांगितलं. बार बार विनंती करायला मोकळे आहेत का आम्ही? क्षेत्रीय मराठीत ना भाऊ, आम्ही एकदा केली ना, त्यांच्यावरती वेळ आली सभा घेण्याची, आणखीन त्यांनी पुढे सावध राहावं. आम्हाला यायचं नाही राजकारण. सगळ्या स्वारीत अंमलबजावणी नाही दिली तर मैदानात मराठी 100% विधानसभा. 8 महिन्यांपूर्वी सप्टेंबरमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या आंतरवाली सराटीत सुरू असणाऱ्या आंदोलनावरती लाठीचार्ज झाला. त्यानंतर मराठा समाजाच्या संतापाचा भडका उडाला आणि जरांगेंच्या मागे लाखो मराठा आंदोलक कार्यकर्ते उभे राहिले. बघता बघता मराठा आंदोलनाचं वणव्यामध्ये रूपांतर झालं आणि राज्यात मनोज जरांगे फॅक्टर उदयास आलं. आता हे जरांगे फॅक्टर लोकसभा निवडणुकीत किती चालणार आणि कोणाच्या पथ्यावर पडणार हे निकालानंतरच स्पष्ट होईल. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.